तासभर झाला चांगला पाऊस पडतोय। आत्ता कुठे त्याची धार थोडीशी कमी आली आहे, पण मघाशी खूप जास्त बरसत होता आणि ढगसुद्धा गडगडत होते। पाऊस पडतो याचा आनंद तर आहेच, पण एक टेन्शनची गोष्टसुद्धा आहे, कारण आम्ही आजच पेरणी केली आहे आणि पाऊस इतका पडला आहे की मळ्यांमध्ये पाणी तुंबलं आहे आणि जे पेरलेलं भात आहे ते गोळा होऊ नये एवढीच इच्छा आहे। आता बघूया कसं काय होतं आहे, मी तुम्हाला आमच्या मळ्या दाखवते। हे आमचं शेत आहे, आमच्या घरासमोरच आहे, त्यामुळे मी तुम्हाला घराच्या अंगणात उभी राहूनच ते दाखवते आहे। सकाळीच आम्ही इथे पेरणी केली, अगदी तासाभरापूर्वी इथे काहीच नव्हतं, पाण्याचा अंशसुद्धा नव्हता, कारण पाऊस काल रात्री पडून गेला होता, तो पण थोडासाच पडला होता, त्यामुळे पाणी नव्हतंच। पण आत्ता तासाभरातच पडलेल्या पावसाने मळ्या अगदी तुडुंब भरून गेल्यात आणि ह्याच मळ्यांमध्ये आपण पेरणी केली आहे। मळ्यांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पेरलेलं जे भात आहे ते गोळा होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि समोरचा तुम्हाला सह्याद्रीचा डोंगर दिसतोय, तो सुद्धा धुक्यानं आच्छादून गेलाय, कारण ढगसुद्धा खाली उतरलेत आणि पाऊस वाढण्याची सुद्धा शक्यता आहे।